Hello, dear student. My name is Mahesh Kadam, lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Chavan Polytechnic, Ichalkaranji. I'm going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our topic number 1. This is the lecture number 5. So in the previous lecture, we have studied what is meant by the energy, what are the different forms of energy according to our subject. So it is classified as a stored energy and transient energy. And again, stored energy is classified as potential energy, kinetic energy, and internal energy. And transient energy, heat and work are both are transient energy. We have already studied what is similarities between heat and work and the difference between heat and work. So we will continue now. In this lecture, we are going to study our next point, laws of thermodynamics. ठीक आहे. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण ऑलरेडी जे काही पॉइंट्स बघितलेले आहेत त्याच्यात आपण पुढे कंटिन्यूशन करतोय की त्याच्यामध्ये पहिला आज पॉइंट बघणार आहे आपण द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर सायकल अँड प्रोसेस. ठीक आहे. तर हे आपण पॉइंट्स आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर थर्मोडायनामिक्स आपल्याला लॉ बघायचा आहे. तर लॉ कडे जाण्याच्या अगोदर थोडंसं आपण रिवाइज करूया की थर्मोडायनामिक्स म्हणजे काय होतं. ठीक आहे. तर थर्मोडायनामिक्स म्हणजे काय होतं. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी द इंटरॅक्शन ऑफ द एनर्जी. ज्या सायन्सच्या ब्रांचमध्ये आपण एनर्जीचं इंटरॅक्शन शिकत असतो आणि त्या इंटरॅक्शनमुळं, त्या एनर्जी ट्रान्सफरमुळं तुमच्या सिस्टम आणि सराउंडिंग वरती काय इफेक्ट होत असतो हे स्टडी करत असतो, त्याला आपण थर्मोडायनामिक्स म्हणत असतो. तर डेफिनेशन करायला गेली तर बघा, thermodynamics is a branch of science which deals with the energy transfer, that is interaction, and its effects on thermodynamic system as well as thermodynamics surrounding. तर हे झालं थर्मोडायनामिक्सच्या बाबतीत. तर आता आपल्याला बघायचं आहे की थर्मोडायनामिक्स लॉज काय आहेत. तर ज्यावेळी मेनली बघा थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एनर्जीचं इंटरॅक्शन बघायचं आहे. तर कोणकोणत्या एनर्जी आहेत. मग जर आपण एनर्जीला डिफाईन केलं होतं कशा पद्धतीनं, तर एनर्जी, व्हॉट इज मीन बाय एनर्जी. एनर्जी इज ॲबिलिटी टू डू द वर्क और इट इज अ कॅपॅसिटी टू डू द वर्क इज नोन ॲज द एनर्जी. तर याला आपण एनर्जी म्हणत असतो. एनर्जी आपण जूल मध्ये मेजर करत असतो. तर जर टाइप्स ऑफ एनर्जी बघायला गेले तर ते कोणकोणते येणार आहेत. तर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज बघत असतो. मग त्याच्यामध्ये बघायला गेलं तर बघा, इलेक्ट्रिकल एनर्जी आली, हीट एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, ॲटॉमिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे. दीज आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. मग ह्याच्यावरून आपल्याला एक एनर्जीचा लॉ आठवत असेल बघा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर ह्या लॉ मध्ये काय आहे बघा, की हा लॉ काय सांगतो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला काय सांगतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन कन्वर्टेड इनटू वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अदर फॉर्म. एनर्जी आपण तयार पण करू शकत नाही आणि त्याला नष्ट म्हणजे डिस्ट्रॉय पण करू शकत नाही, पण आपण एका फॉर्म ऑफ एनर्जीचं दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करू शकतो. तर हा काय सांगतो तुमचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर बघा तो लॉ काय काय आहे. तर इट स्टेट्स दॅट एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड nor be destroyed, only it can converted from one form of energy to the other form. This is your law of conservation of energy. हा झाला तुमचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग ह्या लॉच्या म्हणण्यानुसार आपण फक्त काय करू शकतो, एका एनर्जीचं कन्व्हर्जन आपण दुसऱ्या एनर्जीमध्ये करू शकतो. म्हणजे एक एनर्जीला आपण दुसऱ्या एनर्जीमध्ये रूपांतर करू शकतो. तर मग अशा काही एक्झाम्पल्स आपण बघूया की ज्याच्यामध्ये एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असतं. तर एक एक्झाम्पल आपल्याला बघायला गेलं तर बघूया आपण पहिले एक्झाम्पल ऑफ कन्व्हर्जन ऑफ एनर्जीज. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं तर बघा ह्याच्यामध्ये दिसते सोलर एनर्जी आहे. आपली जी काय फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय आहे, सोलर एनर्जी. त्याचं जे काय कन्व्हर्जन आहे ते कुठल्या एनर्जीमध्ये होतं, केमिकल एनर्जीमध्ये होतं. तर ह्याचं एक एक्झाम्पल झालं कन्व्हर्जन ऑफ एनर्जी. मग पुढे आपण दुसरं एक्झाम्पल बघू शकतो बघा, की आपले जे फटाके आपण उडवत असतो तर त्याच्यामध्ये काय असतं बघा, फटाके असेल, रॉकेट असेल तर त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी असते. ठीक आहे, केमिकल एनर्जी असते आणि ज्यावेळी ते वरती जाऊन फुटतात, बस्ट होतात, त्यावेळी त्यातनं काय पडतं आपल्याला, त्यातनं लाईट पण बाहेर पडतो, म्हणजे हीट बाहेर पडतो आणि साऊंड पण बाहेर पडतो. म्हणजेच काय होतं बघा, की
केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी अँड साऊंड एनर्जी. तर केमिकल एनर्जी आहे ती कशी कन्वर्ट होती बघा अशा पद्धतीनं. तर तुम्ही इथं बघू शकता की ज्यावेळी तो वरती जाऊन फटाका फुटणार आहे, रॉकेट ते बस्ट होणार आहे, त्यावेळी त्यातनं हीट एनर्जी आणि साऊंड एनर्जी रिलीज होणार आहे. मग हे काय झालं, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये झालं आणि साऊंड एनर्जी मध्ये झालं. दिस इज सेकंड एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल आपण बघू शकतो बघा. तर बरेचसे जे आपले अप्लायन्सेस आहेत ते इलेक्ट्रिकल एनर्जीवरती ऑपरेट होत असतात. मग बऱ्याचशा अप्लायन्सेस मध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपल्याला पाहिजे त्या रिक्वायर्ड एनर्जी मध्ये करत असतो. जसं की बघा, जर आपण फॅनचं एक्झाम्पल घेतलं तर याच्यामध्ये काय असणार आहे बघा, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये केलेलं आहे. इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द मेकॅनिकल एनर्जी. आता जर पुढे बघायला गेलं, जर इलेक्ट्रिक हीटर बघायला गेलं तर काय असणार आहे बघा, इलेक्ट्रिक हीटरच्या बाबतीत तर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द हीट एनर्जी. ठीक आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्जन कशामध्ये झाली, हीट एनर्जी मध्ये झाली. तर मग यावरून आपण काय सांगू शकतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला काय सांगतो, energy can neither be created nor be destroyed, but we just simply convert one form of energy into the other form of energy. आपण काय करू शकतो, एका एनर्जीचं कन्व्हर्जन आपण फक्त दुसऱ्या एनर्जी मध्ये करू शकतो. ठीक आहे, तर युनिव्हर्स मध्ये जी काही सगळी एनर्जी आहे, युनिव्हर्स मधली जी काही सगळी एनर्जी आहे ती काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे आपण त्या स्टेटमेंटकडे जाऊया. त्याच्यामध्ये बघा, हे स्टेटमेंट काय सांगतंय की total amount of energy in the universe, total amount of energy in the universe is a constant. जी काही सगळी युनिव्हर्स मधली एनर्जी ती काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग फक्त आपण काय करू शकतो, एकाचं कन्व्हर्जन दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. मग आता ज्यावेळी आपण म्हणतो की एका एनर्जीचं कन्व्हर्जन दुसऱ्या एनर्जीमध्ये, मग फर्स्ट लॉ आपण ज्यावेळी थर्मोडायनामिक्सचा बघतो तर हा दुसरा तिसरा काही नसून लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीलाच आपण म्हणणार आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे बघा, आपण असं म्हणू शकतो की जो काय आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितला तोच काय आहे, इट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इज युअर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. अँड स्टेटमेंट फॉर दिस, it states that energy can neither be created nor be destroyed, only it can convert it from one form of energy into other form of energy. ठीक आहे, तर हा झाला तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हा तुमचा जो काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आता आपण एखाद्या थर्मोडायनामिक सायकलला कसं अप्लाय करणार आहोत आणि थर्मोडायनामिक प्रोसेसला कसं अप्लाय करणार आहोत ते आपल्याला बघायचं आहे. तर नेक्स्ट आपण जाऊया फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर द सायकल. ठीक आहे, तर फर्स्ट लॉ आपण थर्मोडायनामिक सायकलला अप्लाय करण्याच्या अगोदर थोडंसं आपण रिवाइज करूया. थर्मोडायनामिक सायकल म्हणजे काय, तर हे सायकल म्हणजे आपण काय बघितलं होतं की ज्यावेळी एखाद्या नंबर ऑफ प्रोसेस एकत्रित येतात, नंबर ऑफ प्रोसेस एकत्रित येऊन एका सिक्वेन्स मध्ये त्या घडत असतात आणि इनिशियल स्टेज आणि फायनल स्टेज ज्यावेळी एक असते त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ॲज थर्मोडायनामिक सायकल. मग आपण कशा पद्धतीने डिफाईन केलं होतं बघा थर्मोडायनामिक सायकल. थर्मोडायनामिक सायकल इज व्हेन अ नंबर ऑफ प्रोसेस आर परफॉर्म ऑन द सिस्टम. ज्यावेळी नंबर ऑफ प्रोसेस एखाद्या सिस्टम मध्ये परफॉर्म होत असतात इन अ सच अ वे दॅट फायनल स्टेट इज सिमिलर ऑर आयडेंटिकल विथ द इनिशियल स्टेट. म्हणजे ज्यावेळी सुरुवातीचा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट ज्यावेळी सेम येत असते त्यावेळी आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ॲज अ थर्मोडायनामिक सायकल ऑर सायक्लिक प्रोसेस. अशा पद्धतीने आपण डिफाईन केलं होतं. एक्झाम्पल म्हणून आता आपण बघूया की याच्यामध्ये काय आहे बघा, पीव्ही डायग्राम आपण काढलेली आहे आणि हा तुमचा इनिशियल पॉईंट होता स्टेट पॉईंट 1 आणि तुमचा हा स्टेट पॉईंट 2 होता. तर आपण स्टेट पॉईंट 1 पासून स्टेट पॉईंट 2 पर्यंत जातो, एका प्रोसेस थ्रू जात असतो. मग यातनं पहिली प्रोसेस कुठली दिली आहे बघा, 1A2 म्हणजे 1 to 2 ही जी प्रोसेस आहे ती ए पाथ फॉलो करत आहे आणि पुन्हा आपण स्टेट पॉईंट 2 पासून स्टेट पॉईंट 1 पर्यंत गेलोय बाय फॉलोइंग द पाथ बी. ठीक आहे, तर मग आपला पुन्हा बघा स्टार्टिंगचा पॉईंट इथंच होता, आपण अशा पद्धतीनं फॉलो केली प्रोसेस आणि परत 2 पासून परत इकडे वरती फॉलो केली तर ती तुमची प्रोसेस काय आली, इनिशियल स्टेजला परत आली. तर त्याला आपण थर्मोडायनामिक सायकल म्हणत होतो. तर अशा पद्धतीच्या थर्मोडायनामिक सायकलसाठी आपल्याला कशा पद्धतीचा थर्मोडायनामिकचा लॉ असणार आहे. तर ह्या डायग्राम वरून आपण सांगू शकतो की प्रोसेस कोणती आहे आणि सायकल कोणती आहे. तर याच्यामध्ये बघा 1A2 इज अ प्रोसेस, 2B1 इज अनदर प्रोसेस आणि ह्या दोन प्रोसेस एकत्रित येऊन तुमची ही सायकल पूर्ण झालेली आहे. आणि जर सायकलचं जर नाव घ्यायला झालं तर आपण कसं सांगू शकतो, 1A2B1 अशा पद्धतीनं ह्याला काय म्हणतो आपण, इट इज थर्मोडायनामिक सायकल. यातनं अजून एक आपण पॉईंट कन्क्लूड करू शकतो बघा की थर्मोडायनामिक सायकल कंप्लीट व्हायला
मिनिमम आपल्याला किती प्रोसेस लागणार आहे, मिनिमम 2 तरी प्रोसेस असाव्या लागणार आहेत ज्यावेळी तुमची थर्मोडायनामिक्स सायकल ही कंप्लीट होणार आहे. तर अशा पद्धतीच्या थर्मोडायनामिक सायकलसाठी कशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करता येईल ते आपण आता बघूया. तर थर्मोडायनामिक सायकल म्हणजे आपण थोडंसं रिवाइज करून घेतलं. तर फॉर एक्झाम्पल साठी आपण एक ऑटो सायकल घेतोय, की ऑटो सायकल काय आहे, ही एक पेट्रोल इंजिन साठी यूज करणारी पॉवर सायकल आहे. तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर द सायकल. तर त्याचं आपण स्टेटमेंट बघूया की फॉर द सायक्लिक प्रोसेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण सायकल साठी जर अप्लाय करत असेल तर त्याचं स्टेटमेंट काय असणार आहे बघा. तो काय म्हणतोय की हीट अँड वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. हीट अँड वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. दॅट इज when a closed system undergoes a cyclic change, then net heat transfer is equals to net work transfer. तर ठीक आहे, समजून घेऊया आपण. बघा याचं पहिलं स्टेटमेंट काय आहे, हीट अँड वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. याचा अर्थ काय होतो की आपण हीट आणि वर्क एकमेकांमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे हीटचं कन्व्हर्जन आपण वर्क मध्ये करू शकतो आणि वर्कचं कन्व्हर्जन आपण हीट मध्ये करू शकतो. तर त्याला म्हणायचं हीट अँड वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. मग ज्यावेळी वेन अ क्लोज सिस्टम अंडरगो सायक्लिक चेंज, म्हणजे ज्यावेळी एखाद्या क्लोज सिस्टम वरती सायक्लिक प्रोसेस घडत असती तर त्यावेळी त्या सिस्टम मध्ये असणारा नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल्स टू नेट वर्क ट्रान्सफर असणार आहे. मग आपण सायक्लिक साठी सिम्बॉल वापरणार आहे अशा पद्धतीनं. क्लोज्ड इंटिग्रेशन हे असेल, त्यामुळे कसं स्टेटमेंट येईल बघा, सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ dq इज इक्वल्स टू सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ dw. ऑलरेडी आपण q सिम्बॉल हीट साठी वापरत आहे आणि w सिम्बॉल वर्क साठी वापरत आहे आणि ही सायक्लिक असल्यामुळं आपण सायक्लिक इंटिग्रल अशा पद्धतीनं वापरत आहे. बघा वेअर दिस इंडिकेट्स सायक्लिक इंटिग्रल और समेशन अराउंड द सायकल. मग हे आपलं काय झालं की एखाद्या थर्मोडायनामिक सायकल साठी फर्स्ट लॉ झाला. मग आपण बघू एक ह्याच्या प्रोसेस थ्रू आपण समजून घेऊया. तर याच्यामध्ये बघा ही एक सायकल दाखवलेली आहे थर्मोडायनामिक सायकल. तर थर्मोडायनामिक सायकल मधला जो स्टार्टिंगचा पॉइंट आहे तो इथं आहे 1 2 3 4. ठीक आहे. तर ह्या पूर्ण थर्मोडायनामिक सायकल मध्ये किती प्रोसेस आहेत, टोटल याच्यामध्ये 4 प्रोसेस आहेत. तर 4 प्रोसेस एकत्रित येऊन हा तुमची सायकल बनलेली आहे. तर ही ज्यावेळी आपण सायकल ही ऑब्झर्व करतो त्यात तुम्हाला दिसतंय की आपण ऑलरेडी साइन कन्व्हेन्शन बघितलेलं आहे. हीट साठी साइन कन्व्हेन्शन बघितलेलं आहे, वर्क साठी साइन कन्व्हेन्शन बघितलेलं आहे. तर हीट साठी साइन कन्व्हेन्शन काय आहे, हीट ऍडेड इज पॉझिटिव्ह, हीट आपण ऍड केली तर पॉझिटिव्ह, हीट रिजेक्टेड इज निगेटिव्ह, वर्क डन ऑन द सिस्टम इज निगेटिव्ह, वर्क डन बाय द सिस्टम इज पॉझिटिव्ह. सिस्टम वरती वर्क आपण करत असेल तर निगेटिव्ह आणि सिस्टम आपल्याला वर्क प्रोड्यूस करून देत असेल, जनरेट करून देत असेल तर इट इज नोन ऍज अ पॉझिटिव्ह. तर आता आपण ऑब्झर्व केलं तर बघा ही सायकल बघा ह्याच्यामध्ये 4 प्रोसेस आहेत. 1 T1 टू T2 ही एक प्रोसेस झाली ज्या प्रोसेसमध्ये आपल्याला सिस्टम वरती वर्क करावं लागतंय. एरो बघा कसा आहे, सिस्टम कडे वरती वर्क करावं लागतं. नंतर 2 पासून परत आपण 3 पर्यंत गेलो तर त्यामध्ये काय करतोय बघा, हीट आपल्याला सप्लाय करावी लागते. ठीक आहे. नंतर 3 पासून 4 कडे आपण आलो, त्यावरती आपल्याला सिस्टम मधनं काही ना काहीतरी वर्क आउटपुट मिळतंय. आणि चौथी जी प्रोसेस आहे 4 to 1 यामधनं आपल्याला काय होतंय, हीट रिजेक्ट होते, हीट बाहेर पडते. तर ह्या 4 टोटल प्रोसेस झाल्या. तर याच्यामध्ये बघा पूर्ण ह्या सायकलमध्ये टोटल 4 प्रोसेस आहेत. 4 प्रोसेस पैकी काही प्रोसेस मध्ये आपण हीट ऍड करतोय, काही रिजेक्ट करतोय, काही मध्ये वर्क डन करतोय, काही मधनं वर्क आपल्याला मिळत असते, काही मधनं सिस्टमवर वर्क करतोय, काही प्रोसेस मधनं सिस्टम मधनं आपल्याला वर्क मिळत आहे. तर अशा पद्धतीच्या सायक्लिक प्रोसेससाठी आपण काय सांगतो की सायक्लिक इंटिग्रल ऑफ dq इज इक्वल्स टू सायक्लिक इंटिग्रल ऑफ dw. म्हणजे नेट जी काही हीट आपण इथं प्रोव्हाइड करणार आहे, जेवढी हीट आपण प्रोव्हाइड करू तेवढीच तुम्हाला काय मिळणार आहे, वर्क मिळणार आहे. ठीक आहे. तर याच्यावरून बघा आपण स्टेटमेंट पुन्हा एकदा बघूया. हीट अँड वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. व्हेन अ क्लोज सिस्टम अंडरगोज अ सायक्लिक चेंज then net heat transfer is equals to net work transfer. एखादी थर्मोडायनामिक सायकल एक्झिक्यूट होत असताना त्या सायकल मध्ये आपण जितकी हीट एनर्जी टाकलेली आहे तितकीच आपल्याला वर्क डन मिळणार आहे. हे आपण फॉर द सायकल असं म्हणू शकतो. तर याच्यावरून आपल्याला कसं लिहिता येईल बघा, मग सायक्लिक इंटिग्रल ऑफ dq इज इक्वल्स टू सायक्लिक इंटिग्रल ऑफ dw. ठीक आहे. दिस सिम्बॉल इंडिकेट्स युअर सायक्लिक इंटिग्रल ऑफ समेशन. तर हे झालं तुमचं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर द सायकल. तर आता आपण येऊया नेक्स्ट साठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर द प्रोसेस. तर एखाद्या प्रोसेस साठी आपण कशा पद्धतीचा
फर्स्ट लॉ आपण असणार आहे. तर कसा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एखाद्या प्रोसेससाठी असणार आहे. तर मला सांगा प्रोसेस म्हणजे काय असते. तर आपण स्टेट पॉइंट 1 आणि स्टेट पॉइंट 2 चेंज ऑफ स्टेट इज नोन ऍज द प्रोसेस. म्हणजे आपण एक इक्विलिब्रियम स्टेट पासून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेट पर्यंत जातो त्याला आपण काय म्हणत होतो, इट इज नोन ऍज द प्रोसेस. म्हणजे बघा बरं, मग थर्मोडायनामिक प्रोसेसला आपण कसं डिफाईन केलं होतं, द चेंज ऑफ स्टेट फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट इज कॉल्ड ऍज प्रोसेस. तर याचे एक्झाम्पल म्हणू शकतो आपण, एक्सपान्शन ऑफ द गॅस इज एक्झाम्पल ऑफ प्रोसेस, कॉम्प्रेशन ऑफ द गॅस इज अन एक्झाम्पल ऑफ प्रोसेस. तर ह्या प्रोसेसचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. मग ह्या प्रोसेससाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कशा पद्धतीचा असणार आहे ते आता आपल्याला बघायचं. तर याच्यामध्ये बघा आपण एक्झाम्पल एक याचं स्टेटमेंट सुरुवातीला बघूया. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर द प्रोसेस. तर एखाद्या प्रोसेससाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कसं सांगतोय की फॉर अ नॉन फ्लो एनर्जी प्रोसेस, कोणत्या एक नॉन फ्लो एनर्जी प्रोसेससाठी म्हणजेच क्लोज सिस्टमसाठी हीट ट्रान्सफर इज इक्वल्स टू, हीट ट्रान्सफर इज इक्वल्स टू, जी काय आपण हीट देणार आहे, हीट ट्रान्सफर करणार आहे, इज इक्वल्स टू कुणाबरोबर इक्वल्स टू, इट इज इक्वल्स टू सम ऑफ वर्क ट्रान्सफर अँड चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे एखाद्या प्रोसेसमध्ये आपण जी काही हीट ऍड करणार आहे ती ऍड केलेली हीट दोन गोष्टीसाठी युटिलाइज केली जाईल. एक तर त्याच्यामधनं काहीतरी आपल्याला वर्क डन मिळणार आहे आणि काहीतरी त्याची चेंज इंटरनल एनर्जी मध्ये होणार आहे. तर हे आपण समजून घेऊया एक एक्झाम्पलच्या द्वारे. तर बघा, तर त्यावरून तुम्हाला काय असणार आहे, जे काय आपण हीट त्यामध्ये देणार आहोत त्या हीटचं कन्व्हर्जन दोन गोष्टींमध्ये होणार आहे. एक तर ती सिस्टम काही ना काहीतरी वर्क करणार आहे किंवा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इंटरनल एनर्जी मध्ये चेंज होणार आहे. मग ही डीक्यू ची जी काय व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, इट इज अ सम ऑफ डीडब्ल्यू प्लस डीयू. ठीक आहे. तर मग आपण एखाद्या प्रोसेस, समजा प्रोसेस 1 to 2 जर असेल तर त्या प्रोसेससाठी आपण याला कसं लिहू शकतो, फॉर अ क्लोज सिस्टम अंडरगोज द प्रोसेस 1 to 2 वी कॅन राईट ॲज इक्वेशन Q1 to 2. 1 to 2 जर आपली प्रोसेस असेल तर आपण Q1 to 2 ह्या प्रोसेसमध्ये W1 to 2 प्लस U1 to 2, U ला आपण U2 मायनस U1 पण लिहू शकतो. तर पुढं आपण समजून घेऊया. बघा, समजा एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट, याच्यामध्ये जो गॅस आहे त्याचं प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे. हे आपण त्याची इनिशियल पोझिशन आणि इनिशियल स्टेट सांगितली. समजा आता ह्या गॅसमध्ये आपण काय केली, हीट एनर्जी ऍड केली. ठीक आहे, हीट एनर्जी ऍड केली. ऍड केलेली हीट समजा मी असं कन्सिडर केलं की एक 100 जूल इतकी एनर्जी मी त्याच्यामध्ये ऍड केली. फॉर एक्झाम्पल म्हणून समजूया की आपण हीट ऍड करतोय Q 100 जूल इतकी. ठीक आहे, हीट ऍड केल्यामुळे काय होईल, हे जे काय मॉलिक्युल्स आहेत ते कंटिन्युअसली ते हीट ऍब्झॉर्ब करतील. ऍब्झॉर्ब केल्यामुळे काय होईल, तो गॅस जो काय आहे तो एक्सपांड व्हायला बघणार आहे. ठीक आहे, एक्सपांड व्हायला बघेल म्हणजे काय होईल, त्याची ही काय इनिशियल पोझिशन आहे, हा जो पिस्टन आहे तो काय करेल, हा गॅस ह्याच्यावरती फोर्स अप्लाय करेल आणि त्याच्यामध्ये काय होईल, तुमची पिस्टनची पोझिशन जी काय इथं आहे ती हळूहळू चेंज होऊन काय येईल, वरती जाईल. म्हणजेच बघा ती कशा पद्धतीने येईल, तर इट इज अ फायनल पोझिशन. तर बघा आपण काय केलं, इनिशियल पोझिशनला जो गॅस होता P1 V1 T1 टेम्परेचरला, त्याला आपण Q 100 जूल इतकी एनर्जी प्रोव्हाइड केली. हीट एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर त्या गॅस मधल्या मॉलिक्युलने ती हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली आणि ते जे काय मॉलिक्युल्स आहेत ते काय करायला लागले, एक्सपांड व्हायला बघायला लागले, एक्सपांड व्हायला बघायला लागले. मग त्यामुळे आपल्याला काय मिळालं, इथून पिस्टनची डिस्प्लेसमेंट जी आहे ती इथून इथपर्यंत गेली. तर आपल्याला काय मिळालं, मग हे आपल्याला एवढं वर्क मिळालं. समजा जे काय आपण 100 जूल दिलेलं होतं, आपण असं कन्सिडर केलं की त्यामधनं एक 60 जूल इतकं आपल्याला काय मिळालं, वर्क डन मिळालं. ठीक आहे, मग आपण दिले तर होते 100. ठीक आहे, 100 इतकी आपण दिली होती, मग आपल्याला 60 जूल इतकं काय मिळालं, वर्क डन मिळालं. मग राहिलेली एनर्जी कुठे गेली, तर जी राहिलेली एनर्जी आहे ती ह्या मॉलिक्युल्स मध्ये इन द फॉर्म ऑफ इंटरनल एनर्जी ती काय झाली, सेव्ह झालेली आहे. म्हणजे ते काय येईल, +40. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा काय सांगतोय तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर द प्रोसेस. जी काय तुमची क्यू असणार आहे, जी काय तुमची क्यू असणार आहे इज इक्वल्स टू कुणाबरोबर इक्वल टू असणार आहे, इज इक्वल्स टू वर्क डन प्लस युअर इंटरनल एनर्जी. तर दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर द प्रोसेस. तर मग आपण जर बघायला गेलं तर त्याचं स्टेटमेंट पुन्हा एकदा बघूया की फॉर अ नॉन फ्लो प्रोसेस और क्लोज्ड सिस्टम द हीट ट्रान्सफर इज इक्वल्स टू, जे काय तुमचं हीट ट्रान्सफर क्यू आहे, क्यू इज इक्वल्स टू सम ऑफ कुणाबरोबर असणार आहे, सम ऑफ वर्क ट्रान्सफर अँड चेंज इन इंटरनल एनर्जी. तर आपण जर त्याचं स्टेटमेंट बघायला गेलं तर ते कशा पद्धतीने बघा, डीक्यू इज इक्वल्स टू डीडब्ल्यू प्लस डीयू. आणि जर हे प्रोसेस आपण 1 to 2 ला जर अप्लाय केलं तर ते कशा पद्धतीने लिहिता येईल, Q 1 to 2 इज इक्वल्स टू
W12 प्लस U12. तर हे झालं तुमच्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर द प्रोसेस. तर आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघितला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा दुसरा तिसरा काय नसून काय आहे, तुमचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजेच तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण एक सायक्लिक प्रोसेसला अप्लाय करून बघितला. सायक्लिक प्रोसेसमध्ये आपल्याला काय सांगितलं की जे काय तुमचं हीट ट्रान्सफर आहे DQ इज इक्वल्स टू काय असणार आहे, सायक्लिक इंटिग्रल ऑफ DW. ठीक आहे, हे आपल्या सायक्लिक प्रोसेससाठी झालं. तर ज्यावेळी हे आपलं थर्मोडायनामिक सायकलसाठी झालं आणि ज्यावेळी आपण प्रोसेससाठी बघतोय त्यावेळी आपण काय करणार आहे, हा इक्वेशन वापरणार आहे. हे इक्वेशन काय सांगते की जेवढी तुम्ही हीट सप्लाय करताय त्याचं कन्व्हर्जन दोन गोष्टींमध्ये होईल. एक तर त्याच्यापासून वर्क डन तुम्हाला मिळेल, नाहीतर त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज केली जाईल. तर अशा पद्धतीने हे असणार आहे. तर आता आपण पुढच्या एका स्टेटमेंटकडे जाऊया की अजून एक बघा, आपण कॉन्सिक्वेन्स म्हणतोय फर्स्ट लॉ थर्मोडायनामिक्स मध्ये. तर त्यामध्ये काय असणार आहे, नेक्स्ट स्टेटमेंट आहे फर्स्ट लॉचं, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट द परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स प्रमाणे काय सांगतोय की इट इज इम्पॉसिबल, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा एक कॉन्सिक्वेन्स काय सांगतोय, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट द परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. तर परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड म्हणजे काय आहे, तर पहिल्यांदा आपण परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड बघूया. तर याच्यामध्ये बघा, परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. तर ह्याचा जर शॉर्ट फॉर्म बघायला गेला तर शॉर्ट फॉर्म मध्ये आपण कसं लिहू शकतो, PMM ऑफ फर्स्ट काइंड. मग आपण याला शॉर्ट फॉर्म मध्ये कसं म्हणणार, PMM ऑफ फर्स्ट. ठीक आहे, त्याला म्हणायचं परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. तर याच्यामध्ये बघा, तर कोणतीही मशीन असेल तर त्याला आपल्याला काय द्यावं लागतं, काही ना काहीतरी इनपुट द्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच ती मशीन आपल्याला काही ना काहीतरी आउटपुट देत असते. तर परपेच्युअल मोशन मशीन म्हणजे काय सांगते बघा, की अशी मशीन, ठीक आहे, PMM1 ही एक अशी मशीन आहे जी काय करते, कंटिन्युअसली वर्क प्रोड्यूस करते. इट प्रोड्युसेस कंटिन्युअसली वर्क विदाउट कन्झ्युमिंग एनी अमाऊंट ऑफ हीट. म्हणजे हीट एनर्जी कोणतीही न घेता जर एखादी मशीन कंटिन्युअसली वर्क प्रोड्यूस करत असेल तर त्या मशीनला आपण म्हणत असतो परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. मग त्याचं स्टेटमेंट कसं येईल बघा, परपेच्युअल मोशन मशीन, अ मशीन विच प्रोड्युसेस वर्क एनर्जी. अशी मशीन जी काय करते, कंटिन्युअसली वर्क प्रोड्यूस करते विदाउट कन्झ्युमिंग अँड इक्विव्हलंट अमाऊंट ऑफ एनी अदर एनर्जी फ्रॉम द सोर्स. मग कोणत्याही प्रकारची एनर्जी न घेता, जसं की हीट एनर्जी न घेता जर कंटिन्युअसली वर्क प्रोड्यूस करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज नोन ऍज PMM, परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. ठीक आहे, पण असं पॉसिबल आहे का की कोणतीही मशीन कंटिन्युअसली वर्क प्रोड्यूस करते कोणतीही एनर्जी न घेता? इट इज नॉट पॉसिबल. मग आपण काय म्हणू शकतो की PMM व्हायोलेट्स द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो की एक एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालं पाहिजे. तर हा काय करायला लागलाय की कंटिन्युअसली वर्क प्रोड्यूस करायला लागलाय कोणतीही एनर्जी कंझ्युम न करता. तर त्याला आपण काय म्हणतो, इट इज नोन ऍज परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. आणि अशी मशीन असणं शक्य नाहीये, म्हणून आपण काय म्हणतो, PMM व्हायोलेट्स द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, आता याचा कॉन्व्हर्स जर बघायला झालं तर बघा, कॉन्व्हर्स ऑफ PMM काय सांगतोय. आता आपण काय बघितलं की एक मशीन आहे जे कंटिन्युअसली वर्क प्रोड्यूस करतोय कोणती एनर्जी न घेता, त्याला आपण PMM1 म्हणलो. आता याचा कॉन्व्हर्स पण ट्रू आहे. जर एखादी मशीन असेल जी कंटिन्युअसली काय करते, वर्क घ्यायला लागले, कंटिन्युअसली वर्क घेत आहे पण कोणतंच आउटपुट देत नाहीये, तर त्याला देखील आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज PMM1. बघा, PMM1 द कॉन्व्हर्स ऑफ परपेच्युअल मोशन मशीन स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. कॉन्व्हर्स पण त्याचा ट्रू आहे. देयर कॅन बी अ नो मशीन विच वुड कंटिन्युअसली कंझ्युम वर्क विदाउट सम अदर फॉर्म ऑफ एनर्जी इज जनरेटिंग सायमल्टेनियसली. म्हणजे कंटिन्युअसली वर्क घ्यायला लागलंय, कंझ्युम करायला लागलंय, पण आपल्याला काही ना कुठला आउटपुट प्रोड्यूस करून देत नाहीये, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज ऑल्सो द कॉन्व्हर्स ऑफ PMM1. ठीक आहे, तर हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स साठी झालं. बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला आपण कन्सोलेट कशा पद्धतीने केलंय, तर याच्यामध्ये पुढे आपल्याला जर बघायचं गेलं तर आपण काय सांगू शकतो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मुळे कसं कन्क्लूज करणार, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट द परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे आपण बघा 4 वेगवेगळे स्टेटमेंटच्या ह्यानं बघितलं. तर पहिल्यांदा काय सांगतोय आपण की फर्स्ट जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे तोच तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. दुसरं स्टेटमेंट आपण बघितलं की एखाद्या सायक्लिक प्रोसेसला जर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करायचा असेल तर तो काय सांगतो, फॉर अ सायक्लिक प्रोसेस विच इज क्लोज्ड सिस्टम सायक्लिक प्रोसेस, the net heat transfer
सायक्लिक इंटिग्रल नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल्स टू सायक्लिक इंटिग्रल ऑफ नेट वर्क ट्रान्सफर. ठीक आहे, हे कशासाठी झालं, सायकलसाठी झालं. ठीक आहे, नंतर आपण थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ एखाद्या सिस्टम प्रोसेस साठी बघितला. प्रोसेस साठी काय सांगतोय की जी काय तुमची हीट ट्रान्सफर असणार आहे इज इक्विव्हॅलंट टू, कुणाबरोबर इक्विव्हॅलंट असणार आहे, जी तुम्ही हीट एनर्जी एखाद्या प्रोसेसमध्ये सप्लाय करणार आहात ती दोन गोष्टीसाठी युटिलाइज केली जाईल. एक तर तुम्हाला काही ना काहीतरी त्याचं वर्क डन मिळेल किंवा त्याची इंटरनल एनर्जी तुम्हाला चेंज झालेली दिसेल. म्हणजे दिलेली एनर्जी एकतर वर्क मध्ये जाईल किंवा इंटरनल एनर्जी मध्ये इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाईल. ठीक आहे, आणि फोर्थ स्टेटमेंट काय बघितलं आपण, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट द परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. म्हणजे परपेच्युअल मोशन मशीन आपण फर्स्ट काइंड काय करू शकत नाही, कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. तर हे वेगवेगळे आपण बघितले आणि याच्यामध्ये आपण काय सांगितलं की पीएमएम काय करते, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला व्हायोलेट करते. तर हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बद्दल झालं. मग ज्यावेळी ऍक्च्युअल आपण सिस्टीमचा सगळा विचार करता गेला तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे काही लिमिटेशन्स आहेत. तर फर्स्ट लॉ इतकंच सांगितलं की एका एनर्जीचं कन्व्हर्जन आपण दुसऱ्या एनर्जीमध्ये करू शकतो, जसं की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. पण त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. तर आपण लिमिटेशन काय करूया, वन बाय वन त्याचे डिस्कस करूया. लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर पहिला लिमिटेशन त्याचं काय आहे बघा, फर्स्ट लॉ डज नॉट से एनिथिंग अबाउट द वेदर प्रोसेस इज पॉसिबल ऑर नॉट. बघा, फर्स्ट लॉ प्रमाणे आपण म्हणलो की एका एनर्जीचं कन्व्हर्जन दुसऱ्या एनर्जीमध्ये होऊ शकतं. तर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसेल हे जे काय फ्युअल आहे, फ्युअल मध्ये तुमची जी काही केमिकल एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये होऊन तुम्हाला काय मिळत असतं, ह्या इंजिन कडून काही ना काहीतरी वर्क मिळत असतं. ठीक आहे, म्हणजे हे पॉसिबल आहे. पण इंजिन कडून परत आपण फ्युअल जनरेट तयार करू शकतो का, फ्युअल तयार करू शकणार नाही. मग फर्स्ट लॉ हे सांगू शकत नाही की फ्युअल पासून इंजिन कडे गेलो आपण, पण वर्क इंजिन मधल्यापासून म्हणजे इंजिन कडून परत फ्युअल आपण तयार करू शकत नाही. मग हे एक लिमिटेशन आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं, की जे आपल्याला सांगू शकत नाही की कुठल्या एनर्जी मधनं आपण जाऊ शकतो, म्हणजे ती प्रोसेस पॉसिबल आहे का नाही हे फर्स्ट लॉ मधनं कळत नाही. जसं की इथं ही वरची प्रोसेस पॉसिबल आहे पण उलटी प्रोसेस ही पॉसिबल नाही. तर सेकंड बघा, सेकंड लिमिटेशन आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक डज नॉट से वेदर द प्रोसेस अकर्स whether the process will occur on its own or not. म्हणजे एखादी प्रोसेस, माझ्यामध्ये दोन प्रोसेस झाल्या बघा, हे समजून घेऊया. एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे आणि नॉन स्पॉन्टेनियस आपण कधी म्हणत असतो, जर एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस आपण म्हणत असतो की ज्यावेळी ती स्वतःहून होत असते, इट कॅन ऑकर बाय इट्स ओन, त्याला आपण काय म्हणत होतो, स्पॉन्टेनियस. ठीक आहे, आणि नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे ती स्वतःहून होत नाही. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला सांगू शकत नाही की ती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे जसं की बघा, आपण एका टेबलवरती आईस अशा पद्धतीने ठेवला तर ऑटोमॅटिकली काय होऊ शकतं, आईसचं कन्व्हर्जन तो मेल्ट होणार आहे. पण आपल्याला हे वॉटरचं परत काय करायचं आहे, जर आईस करायचं असेल तर ते आपोआप होणार नाही. मग हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगू शकत नाही की ही प्रोसेस होणार आहे का नाही, म्हणजे ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे. हे त्याचं सेकंड लिमिटेशन झालं. थर्ड लिमिटेशन कडे आपण जाऊया. थर्ड लिमिटेशन बघा, फर्स्ट लॉ डज नॉट प्रोव्हाइड एनी सफिशियंट कंडिशन फॉर सर्टन प्रोसेस टू टेक्स प्लेस. आता बघा, ज्यावेळी नॅचरली हीट काय होणार आहे आपली, हाय टेम्परेचर कडनं लो टेम्परेचर कडे फ्लो होणार आहे. बघा, तिथं टेम्परेचर हायर आहे, हाय टेम्परेचर कडनं लो टेम्परेचर कडे नॅचरली हीट येऊ शकतंय, हे पॉसिबल आहे. पण नॅचरली लो टेम्परेचर कडनं हाय टेम्परेचर कडे जाणं हीट हे पॉसिबल नाही. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये हीट ही हाय कडनं लो कडे जाऊ शकते हे आहे, पण लो कडून हाय कडे जाऊ शकते का ह्याच्याबद्दल तो काही सांगतच नाहीये. तर हे त्याचे काय झाले, लिमिटेशन झाले. सो आपण आता कन्क्लूड केलं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे जे तुमचे 4 स्टेटमेंट होते ते 4 स्टेटमेंट आपण बघितलं. त्यामधलं पहिलं स्टेटमेंट होतं तुमचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इज युअर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. दुसरं स्टेटमेंट होतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर अ सायक्लिक प्रोसेस. तिसरं स्टेटमेंट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर अ प्रोसेस. आणि चौथं स्टेटमेंट होतं इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. त्यानंतर आपण थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे लिमिटेशन्स बघितले. तर त्याच्यामध्ये 3 लिमिटेशन्स होते, तिन्ही लिमिटेशन आपण स्टडी केले. आणि हे जे काही सगळे लिमिटेशन्स आले हे सगळे लिमिटेशन्स आपण सेकंड लॉ मध्ये ओव्हरकम केले. सेकंड लॉ न ह्या सगळ्या लिमिटेशन्सला ओव्हरकम केलं. मग आपण जो काय सेकंड लॉ आहे आणि त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.